गोळी तर घेतलीच नाही. नक्की ना? हॅलो हाय नमस्कार, मी रुपाली तुमचं स्वागत करते माझ्या आणखीन एका लॉंग व्हिडिओमध्ये. तर कसे आहात तुम्ही सगळे? आय होप मस्त आणि मजेत असाल. तर इथे आज माझा आयुष चालला आहे सहलीला. त्याची सहल जाणार आहे शिवनेरी आणि अजून 2-3 ठिकाणी जाणार आहे. वडज वगैरे आहे. गोळी तर घेतलीच नाही. नक्की ना? आणि पोटभर खा, पाणी पी. त्याला गाडी लागते म्हणून मी त्याला विचारते की तो पाणी भरपूर पी आणि जेवण पण कर, जास्त तेलकट वगैरे खाऊ नको. तसं मी त्याला टिफिन दिलेला आहे, पालक पराठा आणि अळूवडी असं पण दिलं आहे आणि सुका खाऊ पण दिलेला आहे. आणि सकाळी उठायला सुद्धा खूप उशीर झाला होता. एक तर त्याला 7 वाजता म्हणजे 6:45ला शाळेपाशी पोचायचं होतं, कारण तिथे त्यांचे बस येणार होत्या, 3 बस होत्या. तर त्यासाठी उठले मी 6:25ला. मला एक तर त्याला पालक पराठा आणि अळूवडी करून द्यायची होती. तर मी आदल्या दिवशीच अळूवडी जी आहे करून ठेवली होती, उकडून ठेवल्या होत्या, फक्त गरम करून द्यायच्या होत्या. आणि पालक पराठा घाईघाईमध्ये केलं ते आणि त्याला मी शाळेपाशी इथे घेऊन आले. आणि शेवटी बस ही 8 वाजता निघाली आणि त्यामुळे मी खूप घाई गडबड केली. आणि त्यांनी रात्री सगळं पॅकिंग करून ठेवलं होतं, त्यामुळं जास्त आम्हाला सकाळी उठायला म्हणजे उरकायला काही असं वेळ लागला नाही. आणि मुलांना गाडीत वगैरे बसून दिल्या. पण आहे ना, मुलं अशी आहेत ना, त्यांना आपण आवाज देतोय तरी आपली मुलं आपल्याकडे लक्ष देत नाही आहे. एवढे ते एक्साइट झालेले आहे सहलीला जाण्यासाठी. हां. त्यानंतर मी घरी आले. घरी आल्यानंतर जे पीठ होतं राहिलेलं, पालक पराठा मळून घेतलं होतं, मग ते केलं आणि अळूवडी होती. तर मला म्हणजे आराध्याचा पण डबा द्यायचा होता. मग मी पटपट राहिलेलं जे आहे ते करून घेतलं, उरकून घेतलं. पराठे वगैरे लाटून घेतले आणि काही अळूवडी होती ते पण तळून फ्राय करायचे होते. जास्त डीप फ्राय नाही करत मी, शॅडो फ्रायच करते गरम, कारण तसेच चांगले लागते. जास्त तेलकट वगैरे खायला नाही आवडत, त्यामुळं मी तसंच केली होती. त्यानंतर मी आराध्याचा पण डब्बा वगैरे भरून दिला, तिला पण दिलं. आणि मिस्टरांचं पण चाय नाश्ता वगैरे केल्यानंतर ते पण त्यांच्या ड्युटीला गेले. आणि त्यानंतर मग आणि मी माझी घरातली कामे वगैरे उरकून घेतली, देवपूजा वगैरे उरकलं आणि मी आत्ता निघाले आहे. पारायणाचा पहिलाच दिवस होता आज. तसं मी पारायणाला नाही बसली, पण आम्ही प्रहर सेवेला नाव दिलं होतं. 10 ते 12ची प्रहर सेवा आम्ही घेतली होती. तर तिथेच आम्ही चाललो होतो. आणि आज शुक्रवार होता, तर त्यामुळे बाजार पण होता, कारण की पहिलाच गुरुवार झाला आदल्या दिवशी आणि आज शुक्रवारचा आमच्याकडे बाजार भरतो. तर सकाळी काही एवढी गर्दी नसते, भरपूर नंतर गर्दी असते बघा. आणि पारायणाचा पहिलाच दिवस आहे तर भरपूर गर्दी होती. आणि पहिल्याच दिवशी छान अशा रांगोळी वगैरे काढली होती. दररोज वेगवेगळी रांगोळी काढली जात होती. आणि पारायणाला खूप लोक प्रचंड संख्येने बसली होती. तर खूप छान वाटलं आम्हाला. आम्ही पण गेलो आतमध्ये प्रहर सेवेसाठी. तर स्वामींचं दर्शन वगैरे घेतलं आणि तुम्हाला दाखवते बघा इथे कसं मांडलं वगैरे आहे बाहेर. म्हणजे होम हवन वगैरे पण केला जातो. तर प्रहर सेवेसाठी आम्ही आलो होतो, तो पहिला आम्ही देवदर्शन घेतलं, महाराजांना मुजरा वगैरे केला. आम्ही प्रहर सेवेला सुरुवात केली. प्रहर सेवेमध्ये पहिलं आपल्याला जसं वाटेल तसं करायचं असतं. जसं की जपमाळ करायची असते, 11 माळी जपमाळ करायचं असतं, किंवा ग्रंथ वगैरे असतात, ते 3-4 ग्रंथ तिथे असतात लाईनीत, तर ते वाचायचे असतात. ज्याला जसं वाचायचं असं तेव्हा ते जातं, किंवा कोणी वेटिंगला पण असतं, तोपर्यंत नामस्मरण करतात तिथे बसून वगैरे. तर इथे सुप्रियाने पण नामस्मरण विना घेतला होता प्रहर सेवेला पहिला, आणि मला पण करायचं होता. तर त्यानंतर मग मी पोथी वगैरे वाचायला घेतली. माझ्याकडं ग्रंथ आला होता खंडेरायाचा, तर मी त्याचं वाचन वगैरे केलं. परत जपमाळ वगैरे केलं. असं मी 3-4 दिवस येत होती. तर हे 3-4 दिवसाचा जो व्हिडिओ आहे तो मी याच व्हिडिओमध्ये टाकलेला आहे. प्रहर सेवेत आहे ना, ती जी आपण करतो ना, तर ती जागा अजिबात ठेवून द्यायची नसते. म्हणजे विणा जर हातात घेतला ना, दुसरा कोणी येईपर्यंत विणा आपण तो सोडायचा नसतो, म्हणजे दुसऱ्याला द्यायचा.
जो आला तर मग तो तिसऱ्याला देईल, असं म्हणजे ज्याला जसं घ्यायचं तसं असतं. आणि पोथीचं पण आहे ना, जोपर्यंत मी वाचते तोपर्यंत वाचते. जर कोणी आलं वाचायला तर त्यांना आपण वाचून द्यायचं, कारण हे दिवसभर चालूच असतं, आपण दिवसभर काही थांबणार नाही. आणि ते ग्रंथ वगैरे ते बंद करते पण नाही, पुस्तक वगैरे. बाकी हे पारायणवाले असतात ते त्यांचं नियम असतो 4 ते 6, 6 ते 8 असं त्यांचं असतं. आणि 10:30ची आम्ही आरती वगैरे घेतली आणि पहिलाच दिवस होता. त्यानंतर सगळं आमचं झाल्यानंतर 12 वाजता आम्ही निघून आलो. आणि 12 वाजता आल्यानंतर बाहेरच मला सुप्रियाचे मिस्टर पण तिथे भेटले होते. ते पण पारायणला बसले होते, त्यामुळे ते पण होते तिथे. आणि त्यानंतर आम्ही घरी आलो. असा गेला आमचा पहिला दिवस प्रहर सेवेचा. सगळीच जायला घरी निघतात असं नाही आहे, सगळे असतात पण तिथे. आणि ही प्रहर सेवा करताना खरंच मला खूप छान आणि प्रसन्न वाटलं. दुसऱ्या दिवशी पण आलो होतो, तर मी पहिल्या दिवशी काही जपमाळ वगैरे केली नव्हती, तर मी आज जपमाळ वगैरे केली. दुसऱ्या दिवशी 11 माळीचे जपमाळ, पोथी वगैरे वाचणं, विणं घेणं हे मी केलं कंटिन्यू. आणि त्यानंतर मग हे मला आहे ना, मी पहिल्यांदाच अनुभवते, कारण मी स्वामींची सेवा कधी केली नाही आहे. मला खूप आवडतं करायला, पण हे मी पहिल्यांदाच करते आणि खरंच मला खूप प्रसन्न असं वाटलं. आणि आपण कशासाठी तरी म्हणजे की आपल्याला काहीतरी भेटेल ह्या इच्छेने तर नाहीच करत आहे. आपल्याला एक आनंद मिळतो आणि छान एक सकारात्मक आपल्यात निर्माण होते. त्यामुळे मी स्वामींचं मला करायला फार आनंदसुद्धा मिळतो, त्यामुळे मी करते हे सगळं. आणि आम्ही दररोज जात होतो, तर आम्हाला रोजची 10:30ची आरती वगैरे भेटत होती. आरती वगैरे असायची आणि आरतीमध्ये खूप छान वाटायचं, कारण की नामस्मरण केलं जायचं, वेगवेगळे मंत्र म्हटले जायचे आणि खूप छान वाटायचं त्यावेळेससुद्धा आम्हाला. आणि प्रत्येक वेळेस काही ना काही असं वेगळं असायचं, छान वाटायचं तिथे पण. आता तुम्ही तुमच्यापैकी बरेच जण जात असेल केंद्रामध्ये, तर तुम्हाला माहिती असेल, कारण स्वामींचं मी कधी केलेलं नाही आहे. मी फर्स्ट टाईमच केंद्रात जाणं किंवा हे सगळं करते, हे सगळं मी पहिल्यांदाच अनुभवते. आणि तेच म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करूया, म्हणून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. आणि माझे व्हिडिओ रोजच्या रोज येत नाही आहे, त्याला कारण पण माझा मोबाईलच आहे, की मोबाईलमध्ये ना व्हॉईस ओव्हरच होत नाही आहे, रेकॉर्डिंग होत नाही आहे. किंवा माझं लाईव्ह घेतानासुद्धा व्हॉईस मध्ये कट होतो. त्यामुळे माझे रोज काही व्हिडिओ येत नाही आहे. पण मी रोज प्रयत्न करते व्हिडिओ बनवायचा आणि शेअर करायचं. जर छान चालायला लागलं तर ठीकच आहे. आणि इथे बघा आमच्या केंद्रामध्ये, राजगुरुनगर केंद्रामध्ये नारळाला तडा गेला आणि त्याच्यातून जे पाणी पडलं त्याच्या स्वामींची काय म्हणतात त्याला, माहित नाही ना, यांनी सांगितलं मला पहिलं की याला तडा गेलाय असं. तिथे फक्त तडा पडलेलं होतं. हा, नंतर स्वामींचा आकार तयार झाला नारळाचा तडा गेल्यामुळे. आणि ते दोघं नवरा बायको पहिल्यांदा बसले होते आणि त्यांना जसं काही स्वामीच पावले गेले. तर अशा पद्धतीने तुमच्यासोबत म्हणलं हा पण एक अनुभव शेअर करावं आणि तुमच्यासोबत सुद्धा शेअर केलं मी. हो ना बाई, किती प्रत्यक्ष स्वामी आणि तो तुटला पण असं पुढून तुटला. तर माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमची कोणाची आहे का स्वामींवर श्रद्धा आणि काही अनुभव असेल तर तेही कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंट करून सांगा. तर चला, श्री स्वामी समर्थ. मी पण माझा व्हिडिओ संपवते. चलो बाय.